तेल, कोथिंबीर, कढीपत्ता, लसूण, कांदा लसूण मसाला, खोबरं, मिरच्या, टमॅटो, बोंबील, हळद, वांगी, धने, शेंगदाणा आणि मीठ. चला तर आपण बनवूया. इथं मी कांदा भाजून घेतलाय पहिलाच. आता एका बाउलमध्ये आपण काढून घेऊ. दुसरं टाकूया खोबरं, थोडंसं तेल, त्यात चांगलं खरपूस भाजून घ्यायचं. चांगलं भाजून घेऊया म्हणजे आपल्या वांग्याला कलर चांगला येईल. बारीक चिरून खोबरं घ्यायचं कधी पण, ते मसाल्यामध्ये वाटलं गेलं पाहिजे. आता आपलं खोबरं लालसर भाजून झाले, आपण ते काढून घेऊ. आता टाकूया शेंगदाणे, थोडीशी शेंगदाणे, थोडीशी चांगलं भाजून घ्यायची. थोड्या आपण ते थोडंसं लसूण पण भाजून घ्यायचं. मिरच्या थोडंसं असं भाजून घ्यायची छान. तुम्ही पण आपल्याला मस्त भाजून घ्यायचं. शेंगदाणे थोडे पण कच्चे ठेवू नका, चांगले भाजून घ्या. थोडेसे धने कळून भाजून घेऊ आपण. थोडंसं तेल, छान भाजून घेऊ. आता आपण ते काढून घेऊ. थोडीशी कोथिंबीर पण आपल्याला भाजून घ्यायची. मसाल्यामध्येच वाटायची, तशी बारीक चांगली तळून घ्या. आपला मसाला भाजून झालाय. थोडीशी हळद टाकायची, थोडंसं मीठ, थोडासा मसाला, आणि आपल्याला हे सगळं वाटून घ्यायचं बारीक. चला तर मसाला वाटून घेऊया. आपल्याला हातानेच मसाला टाकून घ्यायचा आहे. चमच्याने टाकलं की मसाला खाली सांडतो. बघा असा छान मस्त भाजला गेला, एकदम छान मस्त झालाय. आता आपण त्याला छान वाटून घेऊया सगळा मसाला. थोडंसं पाणी टाकून म्हणजे बारीक होईल. चला तर वाटूया. चला तर आपला मसाला वाटून झालाय, अर्धा झालाय, अर्धा परत आपल्याला वाटायचा. आता ह्यो काढून घेऊ आपण. छान बारीक वाटून घ्यायचं, कारण खोबरं राहिलं जाडसर राहिलं नाही पाहिजे. बघ किती छान बारीक वाटलंय. असं बारीक वाटून घ्यायचं. तर राहिलेला मसाला पण आपण वाटून घेऊ.
कोथिंबीर पण वाटून घ्यायची बारीक मस्त. त्यात थोडं पाणी टाकून वाटून घेऊया. आपला मसाला वाटून झालाय बघा, सगळा छान झालाय. आता हे सगळं आपल्याला वांग्यामध्ये भरून घ्यायचंय. वांग्यामध्ये आपल्याला भरून घ्यायचंय छान. अशी वांगी करायची, पाण्यामध्ये ठेवल्याने वांगी काळी पडत नाही. पूर्ण मिक्स करून घ्यायचं आणि असं हाताने मस्त याच्यात घालायचं. थोडंसं असं दाबून घ्यायचं म्हणजे बाहेर नाही. बघा किती छान झाले. सगळे वांगे आपल्याला तसेच भाजून भरून घ्यायचे. पूर्ण वांग्यात मसाला घ्यायला पाहिजे छान. असं मस्त भरून घ्या. असं वांगे तर मसाला भरला ना, मग खाताना पण वांग्याची भाजी खूप छान लागते, टेस्ट पण येते. चला तर आपण वांग बनवायला घेऊया. चला. चला तर पहिलं टाकूया तेल, थोडासा कढीपत्ता, थोडासा टोमॅटो, थोडीशी हळद. आता हे चांगलं भाजून घ्यायचं. हे भाजत असतानाच आपल्याला भरलेली वांगी आहे ना, आपण मसाला ते आपल्याला तिथे टाकायचे. बोंबील घेतले होते ना आपण भाजून तळून, ते पण टाकायचे एक साईडला. ते पण असे मस्त तेलामध्ये म्हणजे त्याच्यात मिक्स होईल मसाल्यामध्ये. थोडासा मसाला, थोडंसं चवीनुसार परत थोडंसं मीठ. हे छान आपल्याला असं हळूहळू हलवून घ्यायचं. मसाला बाहेर निघला नाही पाहिजे. बघा किती छान आहे. तर थोडेसे तेलामध्ये ना परतून घ्यायचे, तळून घ्यायचे. ते एक साईडलाच करायचं ते. मसाला पण आपल्याला त्याच्यात टाकायचं. मस्त टाकून घ्यायचं वांग्याला. अशी वांग्याची भाजी केली ना, तुम्ही म्हणता रोज करून खाऊ का, काही ती छान लागते. असं गावरान वांग, हिरवं वांग, बोंबील वांग असं बनवून बघा, खूप छान लागतं. आता ते 2 मिनिटं आपल्याला झाकून ठेवायचं.
चला तर आपण झाकून ठेवूया 2 मिनिटं. ते मसाला एकत्र होईल, नंतर पाणी टाकायचं आपल्याला. झालंय का बघूया. थोडंसं पाणी, ते मसाल्याचं पाणी उरलेलं होतं ते आपण टाकू. थोडीशी कोथिंबीर. बघा ते किती छान कलर आलाय मस्त. असं आम्हाला लहानपणी आमची आजी बनवून द्यायची, पण तेव्हा आम्ही खाल्लं नाही. पण आता त्या म्हणजे नाही का त्या चवीची आठवण येते. खूप छान बनवायची ती भाकर. म्हणजे आहे अजून पण, वय झालंय तिचं, पण ती नेहमी मला म्हणत असते ये. पण ते तिला आता बनवता येत नाही, वय झालंय ना. पण लहानपणी आम्ही असताना ते असतं, आम्ही लहान होतो तेव्हा ती आम्हाला नेहमी तसं बनवून चारायची. पण आम्ही खात नव्हतो. पण आता खूप म्हणजे नाही का, आता आम्ही शिकलो ते बनवायला, आता आम्ही करतो. तर तुम्ही असंच बनवून बघा, किती छान वाटते. अशी चव बोंबील टाकून खाल्ल्याने हे भाकरीसोबत खा, खूप छान लागतं. हळूच हे असं असं आपल्याला मसाल्यामध्ये एकत्र झालं पाहिजे. असं छान मस्त खमंग वास सुटलाय. छान येत, छान मस्त वास येतोय. असं वाटतं की आत्ताच खावं का काय, इतकं छान झालंय. तुम्ही असं बनवलं ना, तुम्हाला खूप आवडेल. नेहमी बनवा. नेहमीची वांग्याची भाजी आपण तर खातच, पण अशी खाल्ली मी नाही का, तुम्हाला अशीच बनवावी. इतकं छान छान नेहमी बनवा, नेहमी खा, खूप छान झाली. चला तर आपण 10 मिनिटं ते झाकून ठेवू. 10 मिनिटात आपली वांग्याची भाजी म्हणजे बोंबील वांग तयार होईल. आता आपलं वांग एकदम मस्त तयार झालंय. बघा किती छान झाले. मस्त वास येतो, एकदम छान गावरान. चला तर आपण घेऊया काढून. गॅस बंद करू. मस्त तरी पण आली आणि खूप छान मस्त वास येतोय. खूप छान, हॉटेलपेक्षा भारी झाले आपलं वांग. असं बनवा. थोडीशी कोथिंबीर टाकू. बघा आपल्या वांग्याची भाजी किती छान झाली. अशी गावरान हिरवं वांग नक्की बनवा, आम्हाला कळवा किती छान झाले. असं वांग बघा बनवलं ना, तुम्हाला खूप आवडेल. असं बनवा. तुम्हाला म्हणजे बनवल्यावर आवडलं तर नक्की बनवा, खा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा. आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. चला तर भेटूया अशा नवीन नवीन व्हिडिओसाठी. थँक्यू. आपल्या वांग्यासोबत आपण भात पण घेऊ शकतो. बघा किती चमचमीत झालंय. मस्त मस्त वास सुटलाय, एकदम मस्त छान. असं वाटतं की लगेच खावा. थांब तुम्हाला मी तोडून दाखवते, भाकर तोडून. छान कलर आलाय, मस्त एक नंबर झाले आपलं वांग्याची भाजी. चला तर आपण खाऊन बघू. एकच नंबर झाली, मस्त झाली झणझणीत. त्याच्यासोबत काकडी असते तर मग त्याच्यासोबत काकडी एकच नंबर. तर बनवा, असे बनवा, खा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा. आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. चला तर भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये.